आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मागच्या आठवड्यातील मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची स्वच्छता या विषयावर व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच। तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा। आता आजचे काम सुरू करूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया। जमिनीवर एक रेषा काढा। गटातील सर्व मातांना 2 पुठ्ठ्यांचे तुकडे देऊन त्यांना एका रांगेत उभे करा। 1 2 3 म्हटल्यावर प्रत्येक मातेने एक एक तुकडा जमिनीवर ठेवून त्यावर पाऊल ठेवत अंतिम रेषेपर्यंत जायचे आहे। जी माता सर्वात प्रथम अंतिम रेषेपर्यंत पोहोचेल ती विजेता असेल। आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। पपेट्समुळे मुलांच्या भावनिक, सामाजिक, सर्जनशील आणि भाषा विकासाला प्रोत्साहन मिळते। पपेट्सच्या माध्यमातून मुले आपल्या भावना सुरक्षितपणे व्यक्त करायला शिकतात। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या। घरी मजेदार खेळ क्रमांक 1। पिठाचा गोळा घेऊन त्याचे 2 समान भाग करा आणि त्यांना वेगवेगळा आकार द्या। मुलांना अंदाज लावण्यास सांगा की कोणते पीठ जास्त आहे। खेळ क्रमांक 2। मुलांना रिबन, दोरी, खडू, क्रेयॉन द्या आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा काढण्यासाठी प्रोत्साहित करा। दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।